राज राज बघा तळदेव गाव पेटवलं खानाच्या हसमानी. हो कान्होजी राज. राज अजून सदरेवर आलं नाही. अहो तेच म्हणतोय मी. एवढा उशीर कधी होत नाही राजासनी. तळदेव गावची माणसं उघडी पडली की हो. हे तर रोजच सुरू आहे. आता तुम्ही ह्यो इशे घेऊ नका. हो, कारण राजे जरा गप्प गप्प असतात. त्यांची प्रकृती थोडी खालावली. खरं सांगू, राणी साहेबांच्या जाण्यानं ती एकदमच शांत झाली. त्यात ह्या खानाचा जाच हायच. आज तळदेव गाव पेटलं, परवा रानकडेसर पेटलं, पार गावची माणसं पळून गेली. चालूच आहे समज. आणि या खानाच्या सैन्याची भूतावळ कितीही द्या पाहिजेच. तिजोरीवर केवढा ताण वाढलाय, पण त्याची मगरुरी बदमाशी चालूच. वय वय माशी नाही, पण बदमाशी कायम घोंगावत असते या खानाच्या अंगावर. पण म्या म्हणतो राज एवढं शांत का आहे ती? का म्हणून आपण एवढं ढिसळ राहायचं? त्यो खान काय बी करत आणि आपण सहन करायचं भाई. आपण सहन नाहीच करायचं. मी पूर्ण तहनामा लिहून काढलेला आहे. राजे आले की आपण त्यांना वाचून दाखवू. अंबे जगदंबे, तुझ्या दर्शनाचं दृष्टांताचं भाग्य खूप थोड्या लोकांना लाभतं, पण तू आमची निवड केलीस. तुझी कृपा होऊन तू आम्हाला दर्शन दिलंस. आई तुझा उदो उदो. आई जगदंबे, आमचा अजूनही विश्वास बसत नाही की तू प्रत्यक्ष तुझ्या पवित्र हातांनी ही कुंकू माखली तलवार आम्हाला दिलीस. जणू वीज दिलीस. तिचं तेज आमच्या हातांना जाणवत आहे. तिची ऊब अनुभवणं दुर्लभ आहे. आई जगदंबे, ज्या तलवारीनं तू दुष्टांचा संहार केलास, ती ही तलवार भवानी तलवार. आता या तलवारीमुळं आम्हाला 1000 हत्तींचं बळ मिळालंय. आम्ही अजिंक्य होणार ही भावना आभाळाला हात लावते आहे. आई जगदंबे, आता एक काय 1000 खान आले तरी त्यांना क्षणात ठार मारून महिषासुराच्या पंक्तीला बसव. आई, आमच्याकडे शब्द नाही. तू तुझा अगाध महिमा आम्हाला दाखवलास. तू आम्हाला दर्शन दिलंस. आता आमची चिंता मिटली, संदेह मिटला, मनातल्या शंका कुशंका दूर झाल्या. किती वेळ झाला म्या अघटित बघतोय, ऐकतोय. म्हणजे राजे प्रत्यक्ष देवीशी बोलत आहेत. देवी भवानीने साक्षात राजांना स्वतःची तलवार दिली. ती बघा तलवार, बघा हळदी कुंकू तिच्यावर. काय सांगताय विसाजीराव? देवीने तलवार दिली? होय, म्या होतो, म्या बघितलंय. काय सांगताय? खरं? ऐका आई जगदंबे, तू आम्हाला दृष्टांत दिलास. प्रत्यक्ष आमच्या समोर उभी राहिलीस. आशीर्वादाबरोबर तळपतं तेज तलवारीच्या रूपानं दिलं. का ते आत्ता उमगलं? आई जगदंबे, ही तलवार आम्हाला दिलीस, तिला तिलस्मी तलवार म्हणतात. ऐकून होतो, हीच ती तिलस्मी तलवार जिने तू दुष्ट महिषासूर मारलास. हीच ती तिलस्मी तलवार जिने तू क्रूर शुंभ निशुंभ मारलीस. हीच ती तिलस्मी तलवार जिने तू अविंद रक्तबीज मारलास. आणि तीच तिलस्मी तलवार तू आमच्या हाती दिलीस, पापी दैत्याला अफजल खानाला मारण्यासाठी. आई जगदंबे, आम्ही तुझेच भक्त आहोत. तू दिलेली ही तलवार आम्ही नम्रपणानं देऊ. पण ज्याने तुझ्यावर घण उचलला, ज्याने तुझ्या मंदिराचा नाश केला, जो तुला म्हणाला बताव तेरी अजमत, बताव तेरी करामत, त्या अफजल खानाला याच तलवारीनं सफा करू, त्याची गर्दन उडवू. आई उदो उदो. तुम्ही सगळेजण केव्हा आलात? तुम्हाला दृष्टांत होत होता तवाच.
याचा अर्थ तुम्ही सगळे भाग्यवंत पुण्यवंत. ते झालंच राज, पण ही तलवार तुम्हासनी आई जगदंबेने दिली. होय कान्होजी काका, हे बघा, स्वतः आई जगदंबेनं आम्हाला तलवार दिली आणि आम्हाला म्हणाली, राजा तू काळजी करू नकोस, प्रजेची स्वराज्याची चिंता करू नकोस, तुझे हाती आम्ही 32 दातांचा बोकड मारवतो. खान मरणार हे तुला वरदान. आम्हाला म्हणाली, राजा मरगळ झटक आणि उभा राहा, युद्धासाठी सज्ज राहा. युद्धात तुला यश मिळेल, तुझ्या भूमीचं मी रक्षण करेन. या युद्धात प्रत्येक मावळ्याच्या तलवारीत मी अंश रूपानं निवास करेन. आई जगदंबेचा आई जगदंबेचा. एवढंच नाही तानाजीराव, आई भवानीनं दृष्टांतात आम्हाला खानाचा संहार दाखवला. बांदल, चेथे, पासलकर, धुमाळ, कंक, मोहिते, काटे, इंगळे, मारणे, ढमाले, मालुसरे कित्येक सरदार खानाच्या फौजेवर तुटून पडले आणि साक्षात आई भवानी त्यांच्या पाठीशी उभी आहे. प्रत्येक मावळ्याची तलवार अपराजिता झाली आहे. खरंच राज, तुमच्या श्रद्धेनं आणि रयतेच्या तळमळीनं आई भवानीला बाजार फुटला. होय होय, तेच झालं. आता आमची चिंता मिटली. सगळे अपशकून आई भवानीच्या कुंकवात विलीन झाले. आई अंबेचा आई अंबेचा. हर 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 महादेव महादेव. मोरोपंत, हातात काय आहे? तहनामा होता. तहाचे काही मुद्दे लिहून आणले होते. आता त्याची काय गरज आहे का? नाही, हे बघा. पंत, अहो आता कसलं तहनामा? आता फक्त लढायचं, झुंजायचं. अहो प्रत्यक्ष देवी भवानीने ही तलवार आपल्या राजांना दिली आहे. तलवार विकांची भवानी तलवार. आता त्या खानाला सोडायचा नाही. या 32 दाताच्या बोकडाची कबर इथंच खोदायची. हर 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 महादेव हर हर. महादेव. अरे काय आळसावून राहिलाय तुम्ही? काय झालंय सजीराव? अरे राजेना दृष्टांत झालाय, दृष्टांत. हा? देवी राजासमोर प्रगट झाली. अरे तिनं दर्शन दिलं. खरंच? अरे एवढंच नाही, देवीने राजेना तलवार बी दिली आहे. आखरीतच झालं म्हणायचंय. हो, राजसनी तलवार दिली देवीनं. तर अरे देवी पाठीशी आहे राजांच्या. अशी आबाळात ना आली देवी आणि वीज चमकली आणि अशी प्रकट झाली देवी आणि दिली तलवार. खरी भक्ती असली तर देवी पण उभी राहते संकट काळी. मोठं कोडं सोडवलंच ग आई. राजासनी तलवार दिलीस. आता काही खान वाचणार नाही. तुझी खना नारायणी ओठी भरेन ग माझी आई. पहाटेच्या पाऱ्यामंदी राजगड चढते भरा भरा. महिषासुराला मारिला मोठा जगदंबेचा दरारा. दुरून दिसते जावळी झाली लाल लाल. खानाला मारिला शिवबानी उधळला गुलाल. तुर्लाबाई साहेब बघितलं? बघतोय. सोबत असावं म्हणून राजे प्रतापगडी जाताना आम्ही आई भवानीचं कुंकू त्यांना देऊ पाहत होतो, पण नाही देऊ शकलो. कल्पना आहे आम्हाला. तुमच्या मनासही लागलं होतं. हो ना, पण आई भवानी बघा, तिने आमचं ऐकलं. तिने नुसतं कुंकूच नाही
तिने कुंकवात माखलेली तेजाळ तलवार दिली राजेंना. खरोखर चमत्कारच आहे गो हा. हो, चमत्कार आहे तर. पण आई भवानीचा आशीर्वाद आहे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी. आपल्या सर्वांची सेवा रुजू झाली आहे तिच्या पायाशी. बघा ना, सगळे खचले होते, सगळे मोडले होते. त्यात अक्काराणी साहेबांचं जाणं हा अपशकुन आहे अशी वदंता पसरली होती. राजे तर हवालदिल झाले होते. आणि आऊसाहेब थाळा तरी वेळेवर घेत होत्या का त्या? पण आता सगळं ठीक आहे. आई भवानीनेच कौल दिलाय. हो तर घे तलवार आणि मार त्या खानाला म्हणाली. हो, आता चिंता नाही. त्या खानाची आता कितीही मोठी फौज असली तरी आई भवानीचा आशीर्वाद आहे राजेंच्या पाठीशी. आणि हा आशीर्वादच राजेंना यश देईल. देणारच अशीच धारणा आता सर्वांची आहे पुतळाबाई साहेब. हो ना. आई भवानी, तुझ्या मायेची पाखर सदैव राजेंसोबत राहू देत. कौन सी तलवार? भवानी तलवार. क्या? भवानी तलवार? हो, साक्षात देवीने प्रकट होऊन शिवाजीला तलवार दिली आहे अशी खबर पसरली. और सबने सच मान लिया. जी हाँ. और आपने भी यकीन कर लिया? हाँ, मतलब नहीं. क्या हाँ ना? कमाल है. ये वही मूर्त है ना जिसे हमने फोड़ा था, चूर चूर किया था. वो खुद को बचा नहीं पाई, वो सीवा के हाथों हमें मरवाएगी. हो, लोक म्हणतात देवीच्या शक्तीचा संचार झालाय शिवाजी राजात. और वो चूहा शेर बन गया होगा, है ना? आपके देवी ने भी क्या आदमी चुना है हमसे लड़ने के लिए? सीवा. वाह कृष्णा जी वाह, आपने भी बड़ी दिलचस्प कहानी सुनाई. एक चूहा रातों रात शेर बन जाता है, और वो भी उस देवी के आशीर्वाद से. चुप क्यों हो कृष्णा जी? सीवा का मजाक उड़ाया अच्छा नहीं लगा? क्या आपको भी लगता है देवी ने कुछ चमत्कार किया है? माहित नाही, असेल नसेल शिवाजीच जाणे. पण एक गोष्ट मात्र नक्की, यावेळी शिवाजीने लोकांच्या मनातली नस बरोबर ओळखली. त्याने यावेळी लोकांच्या श्रद्धेलाच हात घातलाय हे निश्चित. उससे क्या होगा? हम मर जाएंगे. नाही नाही, असं का म्हणताय? पण या घटनेमुळे लोकांच्या मनात असलेली आपल्याबद्दलची भीती मात्र कमी होईल. शिवाजीचं धैर्य कमालीचं वाढेल आणि मावळ्यांचं बळ 10 पटीने वाढेल. देवीवरची श्रद्धा चमत्कार घडवेल. बाबो, काय खरं नाही, काय खरं नाही. आता तुम्हाला माहित नाही, सह्याद्रीत लय चमत्कार घडतायत. सच? मग काय खोटं सांगतोय का काय? ऐकलं नाही का? शिवाजी राजांना देवी प्रसन्न झाली. देवी तिने तिचं रूप दाखवलं आणि राजांना एक गुप्त मंत्र दिला. अशी कुजबुज कानावर आली. मंत्र? हा मंत्र, तो मंत्र राजांनी मावळ्यांना सांगितलाय. पण त्याने काय होईल? काय होईल? काय होईल?
तो मंत्र म्हणला का नाही तर समोरच्याची अर्धी ताकद मावळ्याच्या अंगात जाती आणि कधी गेली कळणार बी नाही. आपोआपच आपोआप. हे जहाल मंत्र आहे. आपलीच माणसं ध्यानात आलं का? आपलीच माणसं आपल्याच माणसांना मारत्यात. ती बी न कळत कळणारच नाही कधी काय होईल. ओ बाबानो, जपून राहा, जपके राहिना, लपून राहा, चुपके राहिना. एवढा गुणाचा हाय वय तो शिवाजी. देवीनं दर्शन देण्याचा अव दिलंय देवीनं दर्शन. समधीकडे चर्चा हाय. काय बाई उठवलंय आपलं ढगांचा बादशाह. चांगलं ओळखतोय आम्ही याला. अव हे झालं तुमचं, हा तुम्ही शहाणे. पण ही बातमी आपल्या मराठा सैन्यात पसरली तर उद्या तलवार धरल का कोणी? होय. पिल्लाजी, तो शिवाजी पाचर मारण्यात लई तर बीज आहे. चांगलं ओळखतोय आम्ही याला. पण देवी प्रसन्न होऊ दे, नाहीतर भूतपिशाचे. आम्ही या शिवाजीला मारणार म्हणजे मारणारच. नेताजीराव, बुरारबाजी, तुमच्या कमरेस तलवारी, कट्यार, काय झालं अचानक? आऊसाहेब, साक्षात्कार झाला. भवानी तलवार राजांकडे आली आणि आमच्या अंगात जणू वीजच संचारली बघा. आता बघा, राजे आणि तुम्ही काय आदेश देताय याकडे लक्ष लागून राहिले. वय आऊसाहेब, अहो घडल्या साक्षात्काराची एवढी मोहिनी झाली आहे की आमची घोडी बी फुरफुरायला लागली आहे. घोडी जात्याच हुशार. आपल्या धनाच्या डोळ्यातले भाव ते वाचतात. तुम्ही भारावले असाल तर ते तुमची साथ करणारच. वय तसंच घडलं बघा. आता आदेश द्यावा आऊसाहेब. आदेश देऊ त्याआधी सोनोपंत काय म्हणतात ते बघू. त्यांचा विचार घेतला पाहिजे. हो साहेब, आमचा काय विचार घ्यायचा? आपण खरंच हुकूम द्या. खानाच्या सैन्याचा बोजा तिजोरीवर पडतोय. त्यास रोज 1000 गाड्या गवत पाठवायचं, एवढा ताण असताना. नाही आऊसाहेब, बरोबर आहे तुमचं. ताण होता, पण आई भवानीनं तो घालवला. म्हणजे आई भवानीनंच कौल दिलाय राजांना, तेव्हा आता त्राणाचा विचार काय करायचा? शिवाय आता शंका घ्यायचीच नाही. आणि दुसरं असं की आपण खानाला खाऊ पिऊ घालतोय, मला हे कंदुरी सारखं वाटतंय. कंदुरी? जी, कंदुरी. म्हणजे कंदुरी करण्या अगोदर का बकरी ईदीच्या अगोदर ते बोकडाला खाऊ पिऊ घालतात, धष्टपुष्ट करतात, तसंच हे. हा आपला 32 दातांचा बोकड आणि त्याला कापण्यासाठी आई भवानीनं तलवार दिली. तेव्हा त्याला कापायच्या अगोदर खाऊ दे काय खायचं ते. आई जगदंबे, तुझी नुसती फुंकर वादळ निर्माण करते. तुझ्या नजरेनं सृष्टीचं पोषण होतं. तुझ्या हुंकारानं ब्रह्मांडाचा प्रतिपाळ होतो. आज अनुभव आला. तुझ्या नावानं मावळ्यांमध्ये शक्तीचा संचार झाला. तुझ्या दृष्टांताच्या भासानं मनगटात शाश्वत बळ निर्माण झालं. हे जगज्जननी, तुझा उदो उदो. हे जगत जननी, महिषासुरमर्दिनी, आई भवानी जगदंबे, तू आदि शक्ती, तू आदि माया. तू दुष्टांचा संहार करून अवघ्यांचं हित करणारी आहेस. आई, तुझा आशीर्वाद पाठीशी ढालीसारखा बांधून, कपाळी तुझं तेजाळ कुंकू रेखून हर एक मावळा खानास भिडण्यासाठी सिद्ध झालाय, सज्ज झालाय. आता फक्त भेटीचा दिवस ठरायचा आहे. बळ दे ग आई, बळ दे.